वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल कविता जाधव ब्लॉग। तर आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आज आम्ही चाललोय फिरायला चाललोय। तर कुठे चाललोय ते तुम्हाला बघायचंय। तर कुठे चाललोय, जास्त लांब नाही चाललोय, सीझन संपत आलाय, वेळ नाहीये अजून, लग्न बाकी आहेत आमचे दोन। आम्ही अलिबागला चाललोय। हा, भार्गवी म्हणते मी आणि माझी मम्मी कशी दिसते ते कमेंट मध्ये सांगा। आणि पप्पा पण, पप्पा माझे मिस्टर आणि भार्गवी तिघेच आहेत, एक मेंबर आमचा नाहीये। मोठं पाखरू माझं घरी आहे कारण की तिची एक्झाम चालू आहे, तुम्ही बघताय ते ऑर्डरला पण नसते जास्त, तर आम्ही तिला खूप जास्त मिस करू। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। आमच्या सोबत आणखी एक कपल आहे, म्हणजे आणखी एक फॅमिली आमच्या सोबत। खूप धम्माल करायची आहे तिथे जाऊन, फर्स्ट टाइम चाललोय, काय माहिती नाहीये, तर इन्फॉर्मेशन घेत सगळं आम्ही करणार आहे स्टेप बाय स्टेप। जेवढी आम्हाला माहिती मिळेल तिथली तेवढी तुम्हाला शेअर पण करणार आहोत, सो कंटिन्यू करा। आता आम्ही पोहोचलेलो आहोत, अलिबागला नाही पोहोचलोय आम्ही, माझ्या मैत्रिणीच्या इथे आलेलो आहोत आणि ही तिची मुलगी आहे। नाव सांग तुझं? प्रतीक्षा। प्रतीक्षा, आम्ही तिला लाडत खारू बोलतोय, माझी फॅन आहे खूप मोठी। आता इथे आम्ही आमची गाडी इथेच ठेवणार आहोत आणि त्यांच्या गाडीमध्ये आमचं शिफ्ट करणार आहोत आणि आम्ही एकाच गाडीमध्ये ट्रॅव्हल करणार आहोत। आमची गाडी आम्ही कविताच्या इथे पार्क केली आणि मग त्यांच्या गाडीमध्ये आम्ही सोबतच आमच्या प्रवासाला सुरुवात केली। कविता माझी कॉलेजपासूनची फ्रेंड आहे, बेस्टी आहे, तिचं पण नाव कविता, माझं पण नाव कविता। तिला पण 2 मुली, मला पण 2 मुली, तर भाऊ, तिच्या 2 मुली, कविता आणि माझी फॅमिली आम्ही निघालो। पनवेल सोडल्यावर पेन रोडला फूड मॉलच्या इथे आम्ही छान नाश्ता केला, सगळ्यांच्या आवडीनुसार, ज्याला जे हवं होतं ते सगळ्यांनी मस्त खाऊन घेतलं। सकाळी कविता आणि मी फक्त चहा घेऊनच निघालो होतो, आम्ही नाश्ता नव्हता केला, सो ही जागा आम्हाला छान भेटली, आमचा चहा नाश्ता झाला। सगळ्यांचा छान असा नाश्ता झाल्यावर आमच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात झाली आणि जवळच आम्ही आता पोहोचलेलो आहोत। रोड खूप सुंदर होता, झाडे होती, लोकेशनच्या आम्ही खूप जवळ आलेलो आहोत आता। फायनली आम्ही आता पोहोचलोय। किती वेळा मी रूम शोधला असेल माहिती का तुम्हाला? 2 तास जास्त झाले। तुम्हाला मी सगळं सांगते, तुम्ही येणार असाल तर काय करावं, आमच्यासारखं येऊ नका। आम्ही दुसऱ्यांचं ऐकून कधी पण ऐकावे जगाचे ना करावे मनाचे, उगाच दुसऱ्यांचं ऐकलं आणि एवढे फिरत बसले। तरी पण छान रूम भेटलाय, कंटिन्यू करा। जवळपासचे सगळे चांगले जे हॉटेल्स आहेत, रूम्स आहेत ते बुक आहेत। इथे आलोय आता, बघू, भाऊ गेलेत आतमध्ये बघायला, पण फायनली आम्हाला उशिरा का होईना रूम भेटलेली आहे आणि आमची बुकिंग झालेली आहे। जे होतं ते चांगल्यासाठी होतं, आता आम्हाला वाटलं कुठे रूम भेटेल ना, कुठे बीचवर जावं लागेल, पण रूम चांगल्या ठिकाणी भेटलाय थोडं, आणि बीच एकदम समोर आहे। कंटिन्यू करा, तुम्हाला मज्जा बघायची। किती वाजले जेवण कुठे भेटेल सांगा का? आता ना जेवण बाहेर भेटेल, ओके मी लगेच सांगतो। इथे टी लवर, माझ्या मैत्रिणीचा नवरा, मैत्रीण म्हणजे माझी बहीण पण आहे ना, मैत्रीण पण आहे, कॉलेजचे फ्रेंड होतो आम्ही, बेस्टी। तर भाऊ, आता भूक लागली पण आम्ही पहिले चहा घेणार आहोत आणि मग जाणार आहोत। इथे माझ्या मैत्रिणीला फोटो काढायचे आहेत, पहिला जेवण जाऊ दे, चहा जाऊ दे, पहिले फोटो काढूच। तर आधी आम्ही चहा घेणार आहोत, चहाची ऑर्डर
दिलेली आहे आणि तोपर्यंत पोरींनी झोक्याचा आनंद मस्त घेतलेला आहे. घ्या घ्या. आम्ही टी लवर. आम्ही बिस्किट लवर का? नाही नको मला, ही कविता कॅन्सल आता. बाबू पाणी बेडू, पाणी दे आपल्याला. दे बॉटल दे. हा, दोन्ही पण कविता आहेत हा का? जाधव आलेले आहेत. मुलींसोबत आम्ही सुद्धा झोक्याचा आनंद घेतला आणि आता आम्ही निघतोय. जेवणाची सोय करून घेऊ. भरपूर उशीर झालाय, 4:20 झालेले आहेत ना. आता आम्ही जेवण करायला जातो. बघतोय जेवणाची वेळ निघून गेले, काय जेवायला भेटतंय ते. उशीर झालेला पण आम्हाला जेवण भेटलंय. तुम्ही बघू शकता, सुरमई थाली आणि चिकन, कोंबडी वडे अशी आम्ही जेवणाची ऑर्डर केली. साहिल असं हॉटेलचं नाव होतं. छोटंसं हॉटेल होतं पण छान होतं, ठीक होतं. जेवण छान भेटलं तिथे. सो भरपेट जेवण करून आम्ही पुन्हा आमच्या आता रूमकडे येतोय. ही आता तुम्ही बघू शकता, आम्ही रूमवर आलेलो आहोत. हा असा आम्ही रूम घेतलाय. आम्ही कम्फर्टेबल होतो, सोबत एन्जॉय करणार होतो सगळे. सो आम्हाला हे बरं पडलं. AC सोबत ह्या रूमचे आम्हाला एका नाईटचे 7,000 पे करायचे होते. सो आम्हाला हे बेस्टच होतं. पण आता जरा आराम भेटलाय. सगळी दगदग धावपळ झाली. तर तुम्हाला भाऊ बरोबर ऑनलाईन बुकिंग करत होते हॉटेलची आणि मी भाऊंना सांगितलं की नका ऑनलाईन करू, कारण मी कोणाचं तरी ऐकलं असं की ऑनलाईन बुकिंग महाग पडते. तिथे गेल्यावर भरपूर अवेलेबल असतात हॉटेल्स, कॉटेज, हे सगळं म्हणजे भरपूर असतात आणि कमी रेंजमध्ये असतात. तर मी कोणाचं ऐकून मला असं वाटतं मी मूर्खपणा केला. तर हा मूर्खपणा तुम्ही करू नका, कारण की ऑनलाईन बुकिंग केलेलं बेस्ट असतं. बेस्ट नाही बोलू शकत, ऑनलाईनमध्ये पण आपल्याला असं फोटोमध्ये असं मोठे दाखवतात झूम वगैरे करून. कारण एक ऑनलाईन बुकिंग आम्ही केली होती, ती बघून आम्ही आलो. तर तिथे गेल्यावर रूम छोटे होते आणि बाहेरचा स्पेस पण काय आम्हाला एवढा आवडला नाही, जसं फोटोमध्ये दिसलं होतं तसं. पण कोणाला तरी विचारून व्यवस्थित स्पेस ज्याला माहिती असेल तरच तुम्ही या. मी पण फर्स्ट टाईम इथे आली आहे आणि म्हणून ही अशी अदावत झाली, माझी दगदग झाली. 12 वाजता 1 वाजता आम्ही ते पोचलेलो आणि 3:30ला आम्हाला रूम भेटलाय. 5 वाजता आम्ही जेवलोय. तर तसं तुमच्या बाबतीत नको व्हायला. सो आम्ही सांगतोय तुम्हाला. आणि आता किती वाजलेत? 6 वाजलेले आहेत. तर बीचवर जायचं आहे, सनसेट मिस नको व्हायला आम्हाला. सो पटकन जाऊ, नाही तो मस्त फोटोशूट करतो. आता बीचवर तर आम्हाला खेळता नाही येणार, मज्जा नाही करता येणार, ते आम्ही मॉर्निंगला करू. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर पटकन जाते, फ्रेश होते, मग निघूया. बघू पुढचं प्लॅन काय होतंय ते. फक्त जेवण व्यवस्थित झालं. जिथे जेवलो ना ती जेवण छान होतं, जेवण व्यवस्थित झालं. तर आता पुढचं पण आय होप पुढचं पण छान होईल. हा सनसेट बघासाठी एवढी घाई चालली आमची. आता आम्ही फ्रेश झालो पटकन आणि पटकन निघालोय. समुद्र जाम भारी दिसतो समोर. मला फक्त लांबूनच बघायला आवडतं, जवळ जायला भीती वाटते. पण आज मी जाणार आहे. हे बघा, हे हॉटेल आणि हे हॉटेलच्या बाहेर बीच. हा हॉटेलच्या बाहेरच बीच आहे, समोरच. मस्त ना, कुठं लांब जायची गरज नाही. जाम भारी,
लय मज्जा आले. हा मागे घेतलेला रूम आणि त्याच्या थेट समोर हा बीच. मज्जा आहे ना, भारी आहे ना यार. अरे हब्बी केम छो? मजामा? केम छो? राईट छो. मम्मी रिंगा झाली. माझ्या मैत्रिणीला माझ्यासोबत राईड्स करायचे आहेत पण आपली डेअरिंग नाही होत. पण मला ट्राय करायचं आहे, बघू उद्या करणार आहे. आज फक्त सनसेटचा आनंद आम्ही घेणार आहे. जरी उशीर झाला, जरी घाई झाली, जेवणाला उशीर झाला, पण मेन सनसेटची मजा आम्ही मिस नाही केली. हिच्यामुळे हिची घाई झाली होती. पटपट आवर, पटपट फ्रेश हो म्हणून तेवढं तरी बघायला. हा, सो आम्ही राईट टाइमला आलोय ना. कपलचा फोटो घे पहिला. हे अॅनिव्हर्सरी. ओ माय गॉड. आज एक स्पेशल डे. ह्या कपल्सची अॅनिव्हर्सरी आहे. आपण त्यांना विश करूया. हॅपी मॅरिड अॅनिव्हर्सरी. चांगल्या दिवशी आलोय आम्ही, म्हणजे आठवणीत राहील हा दिवस. ह्या अॅनिव्हर्सरीला आम्ही सोबत होतो. कितव्या? 15व्या. दाखवा. भाऊंना फोन भेटलेला इथे. फोन भेटलेला आहे. पोरींना फोन दिसला, कोणाचा तरी मोबाईल सापडलाय. ज्यांचा कोणता असेल त्यांनी संपर्क साधावा. मोबाईल कुठला आयफोन आहे का? तिला पकडा का? मला फक्त असंच आवडतं बघायला. मला असंच आवडते बघायला. हिला राईड्स करायची, मला असं बीच बघायला. हो, आपली भार्गवी कुठे? मला असं बीच बघायला, पब्लिक काय करते, कोण राईड्स एन्जॉय करतं, कोण पाण्यात एन्जॉय करतं, हे बघायला आवडतं. बाकी जास्त काय आवडत नाही. आमच्या ह्यांना जाम आवडतं हा, पाण्यात असं पुढे पुढे जायला आवडतं. आणि मग मला असं बोलवायला आवडतं. ओ या. थोडे पाय ओले करतो आम्ही. भार्गवी तू माझ्या हाताला ये. नाही हाताला ये माझ्या. म्हणून मी पोरींना आणत नाही, कारण पोरींना आणला का माझा असा जीव खालतीवरती होतो. थांबा, तुम्हाला दाखवते आम्ही कुठे. सगळ्यांनी सनसेटची मज्जा तर घेतलीच, पण मनसोक्त फोटोशूट पण केलं. छान छान फोटो काढले सगळ्यांनी. पाण्यात जायला कोणीच घाबरत नव्हतं. माझे मिस्टर पण, भाऊ पण, माझी मैत्रीण पण, तिची मुलगी भार्गवी सगळीच. पण मला भीती वाटत होती, सो मी सगळ्यांना आवाज देत होती पुढे पुढे गेल्यावर. काळजी वाटत होती, भीती तर वाटणारच ना. माझं एकीकडे शूट पण चालू होतं, माझं मी स्वतः पण एन्जॉय करत होती आणि शूट पण चालू होतं. ते म्हणतात ना, एन्जॉय करा पण सांभाळून, काळजी घेऊन. पाण्याशी मस्करी नाही करायची. ते माझ्या मनात ते असं राहून गेलेलं आहे. सो मी ही काळजी नेहमीच घेते पाण्यात आल्यावर. व्हिडिओ कंटिन्यू करा. जिथे घाबरायचं तिथे घाबरलीये, जिथे नाही घाबरायचं तिथे नाही घाबरलीये ना. अशी पुढे धम्माल केली आहे ना. राईड्स तर सगळ्या एन्जॉय केल्या, त्या तुम्हाला बघायच्या आहेत. सो कंटिन्यू करा. कविता पुढे पुढे नको का? मम्मी बोली होती जास्त आतमध्ये नाही जायचं, मज्जा करायची पण तेवढीच. तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा. पाणी असताना आपल्याला भुरळ पडतं, अजून पुढे जावं, पण आपल्या मनाला आपण आवर घालायची असते.
जसं ही आता ऐकत नाही. पप्पाचा हात पकडायचा, पप्पाचा. पप्पा सोडायचं नाही. चावणी चप्पा या ना, बघा असे नका करू. लाटा नुसते उचलतात, हे लोक ऐकत नाहीत. हा या 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 या. असं ऐकलं का बरं वाटतं. इथली धडधड कमी होते. आता आहे ना. कमी होते. हा असं. ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. आता झालेलं आहे, थोडंसं एन्जॉय करून झालं आहे आमचा, उड्या मारून झालेल्या आहेत. आणि आता आम्ही निघतोय पाण्यातून बाहेर. जायचं ना, नाही नाही. चल जाऊया. समुद्र काय भारी ना, मस्त ना. मला ना असं एकट्याला असं वाहत्या ह्या अशा उचलत्या लाटांकडे बघायला खूप आवडतं. पण हे असं पाखरू जोडीला असलं ना की जमत नाही. मग चल ना, पाखरू दोरीला असलं काय, चल. तिला तुला बघित स्किप करायला लागत होतं. फक्त मला बघायलाच आवडतोय बरं. पण उद्या माझ्या बरोबर कमी कमी सगळ्या राईड्स करणार आहे. हो आणि मी पण हो, मी पण खारू दे सोबत. पडलाय आहे आणि आता सगळी पब्लिक बीचच्या बाहेर निघत आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जसं सांगितलं मगाशी आम्हाला मोबाईल सापडला होता बीचवर, तुम्हाला दाखवलं मी. तो मोबाईल ज्यांचा होता त्यांचा कॉल आला आणि भाऊंनी त्यांना तो दिलेला आहे. सो तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे की हा बघा, हा भारी आहे ना. तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे की ज्यांचा होता त्यांना आम्ही तो दिलेला आहे. तुम्हाला दाखवणं गरजेचं होतं. तर हे दादा आहेत, यांचा तो मोबाईल होता. दाखव मोबाईल. अच्छा, या ताई आहेत, ह्यांचा तो मोबाईल होता आणि तो आम्ही रिटर्न दिलेला आहे. त्यांचा कॉल आला आणि त्यांचा होता, सो आम्ही त्यांना दिला. आणि गंमत अशी की ते पण जयभीमवाले आहेत, आम्ही पण जयभीमवाले. आम्ही भीमा कोरेगावचे. हा, भीमा कोरेगावचे. चला, बरं वाटलं. थँक्यू सो मच सर. हा, तिला पाहिजे होतं ना. आता घरी निघतोय आम्ही, आमच्या घरी, आमच्या बंगलोवर निघतो आम्ही जायला. आता आमच्या नवऱ्याने बंगला घेतलाय. आपला विला आहे तिथे, वाट बघतोय. आपण जायचंय विल्यावर. चला चला जाऊ तिकडे. तिकडे ना स्विमिंग पूल आहे, सकाळी तिथे मज्जा करायची. सकाळी ना करू, तिथे पण मज्जा करू आणि राईड्स पण एन्जॉय करू. सो कंटिन्यू करा. रात्री ना एक गंमत आहे ती तुम्हाला दाखवायची, सो व्हिडिओ कंटिन्यू करा. अंधार पडलाय ना, आमचा रूम तिकडे आहे ना, म्हणजे बघताना तर बीचकडे सगळं अंधार आहे, काळोख आहे. पब्लिक इकडे चालली आहे ना, आम्ही इकडे चाललो. म्हणजे आम्ही तिकडनं आलो ना, बघितलं ना तुम्ही चालत येताना कसं होतं. मी बोलते आपले इकडे ओळख नाही, आपल्याला माहितीचा रस्ता नाही, नको बोलते, इकडनं चला बोलते. तरी आई तिकडूनच न्यायला घेतली. अशा अंधारातून आम्ही बॉडीगार्ड आहेत आमच्या. जातोय. अहो, एवढ्या अंधारातून आपल्याला आपला बंगलो ओळखता पण नाही. आपलं बंगलो बरोबर कारण सगळे एकसारखेच दिसतील आपल्याला दादा. नाही दिसणार. बघा ना, अंधार आहे. अंधार इकडनं आमचा रस्ता कुठे आहे कसं कळेल. हे बघा कसं बॅटरीने. अच्छा, असं भरपूर चालत जाणार आहे आणि असे चालत जाणार आहेत आणि आम्ही शोधणार आहेत. आता आम्ही शोधणार आहेत की कोणाच्या पण बंगल्यात घुसणार आहेत.
ते आम्हालाच माहित नाही. सो कंटिन्यू करा. आम्ही चाललो ना कवी आलो आपण बरोबर. अरे वा, आम्ही आलेलो आहे. आम्ही बरोबर आलेलो आहोत. इथे ना पायऱ्या आहेत समोर, सो ओळखलंय. आणि अंधारे माझ्यावर का? हा घे, अजून घे माझ्यावर दे. हे बघा, मी इथे उभी आहे. पाठीमागे अंधारे, आणि अंधारे पण तो सगळा समुद्र आहे, जसं तुम्हाला दाखवलं समुद्राच्या समोर. आणि आम्ही बरोबर भाऊंच्यामुळे आम्ही बरोबर आलेलो आहोत. म्हणजे काय भीती नाही आहे, तसं बरोबर आलेलो आहे. माझी हवा गेलेली. मला भीती वाटलेली, पण बरोबर आहे. आता खाली दाखव. नाही बाबा, घाबू विकू नको. हा पहिल्यांदा फर्स्ट टाइम रात्री बीच जवळून सन्नाटा. आणि आम्ही आलेलो आहे अंधार. मी पहिल्यांदा आली आहे. मला आज मस्त वाटलं. असा समुद्र मागे, अंधार, तरी पण आम्ही आलोय. जसं की आपल्या गावी शेतांच्या बांधावरून कसं आपण इव्हिनिंगला येतो, तसं आम्ही बिंदास समुद्राच्या बाजून आलोय. गोव्याला नाही अजून मी गेली, जाणार आहे. तो पण तिथे गेल्यावर तिथला अनुभव पण शेअर करेन. पण हा अनुभव छान वाटला. आणि आता आपण आपल्या रूमच्या जवळ आलेलो आहोत. आता ना आम्ही जरा जाऊन येतो. कविताची आणि भाऊंची ॲनिव्हर्सरी आहे ना, तो जरा केक बघून येतो. हा काय मज्जा चालली, आराम मस्त रिलॅक्स. दुःख झालंय वाटतं का? हाच तो दिवस, हाच तो टाइम. हा काय सांगू, स्वतंत्रता हरवलेला माणूस. हा पत्नी पीडित बघून घ्या. डोक्याच्या बाजूला केस नाही राहिले माणसाच्या. हा मग बारीक झाला माणूस बिचारा. कुठे 110 किलोचा माणूस 80 वर आला. वाटतो काय भाऊंकडे बघून असं वाटतंय, हे बिचारे आहेत. नाही, माझ्या मैत्रिणीमुळे यांच्यावर एवढा दुःख लोटला असेल, तुम्हाला असं बघून वाटतंय? अरे, त्या पत्नी पीडितलाच माहिती असतो असं काय नाही, तो. असं काय नाही. हा, एक कविता दुसऱ्या कवितेची बाजू घेते. हा मग बरोबर आहे. कविता बरोबर. काय तू ये. हा, आपण पण झाला झोक्यात आनंद घेऊ. काहीच बघा, बघू शकता तुम्ही. तू कमी जो का? हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. हसा दोघे जण. हसलो दोघं जण आम्ही. हा हसा. आम्ही दोघं जण हसलो. हसा हसा. आता भरू का आम्ही दोघं? आ? आता भरू का चॉकलेट एकमेकांना? भरवा चॉकलेट. तर आम्ही दोघं आता केक शॉपमध्ये आलेलो आहोत. इथे केकचं दुकान जवळच नाही, बऱ्याच अंतरावर आलं. आधी त्यांचे केक कट करून घेऊ आणि मग पुढचा प्लॅन काय आहे ते मग मी तुम्हाला सांगते. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायची. चला केक कट करून घेऊ. आपलं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होत आहे आनंद आणि कविता यांची. भाऊंना आणि कविताला पण आठवणीत राहील ही ॲनिव्हर्सरी की आम्ही सोबत होतो. अचानक प्लॅन ठरला इकडे यायचा आणि त्यांची ॲनिव्हर्सरी होती आणि सेलिब्रेशन सुद्धा झालं छान.
सेलिब्रेशन झालेलं आहे. आता आम्ही जेवण करणार आहोत. सो तुम्ही पण आमच्यासोबत जेवण करायला. भूक लागली नाही आहे कारण की खूप उशिरा जेवलोय, पण वेळेत जेवण झालेलं बरं. सो पहिला जेवण करून घेऊ. कोणाच्या कशामुळे चांगलं तर जेवलोय आम्ही. बाहेर चालायला आलोय हॉटेलच्या इथे. सामसूम हे मस्त ना, हा पाळणा आहे. ह्याच्यामध्ये तर झोका घेताना जेवढं थकलोय ना फिरून दिवसभर, झोप येईल. मस्त झोका घेत असं वाटतं इथेच झोपावं. मस्त असं पडलोय झोक्यात आणि वरती नारळाची झाडं, निळा आकाश वरती, छान वाटतंय मस्त. फक्त एखादा नारळ वरून डोक्यात नाही पडावा किंवा या थोबाडावर नाही पडावा. आई सॉर्डर बाहेर जेवण झालेली आणि रात्रीचे 1 वाजल्यात. जेवण आमची कधीच झाल्यात, पण बाहेर वातावरण खूप छान होतं. सो आम्ही खूप गप्पा मारल्यात मस्त झोक्यात बसून, कविताने, मिनी, भाऊंनी आणि ह्यांनी. आणि आता आम्ही झोपतोय. सो आपण उद्या भेटू मॉर्निंगला. गुड नाईट. सकाळी 7:30 पावणे 8 वाजता आमची मॉर्निंग झालेली आहे. एकामागे एक सगळीच उठल्यात. सगळ्यांना बीचवर स्विमिंग पूलमध्ये जाण्याची घाई आहे. सकाळचं वातावरण इतका सुंदर होता ना, खरंच. सगळं आजूबाजूला छान ग्रीनरी, झाडं ही नारळाची, बाजूला समुद्र आणि शांतता इतकी छान. मस्त हवा पण होती, गारवा होता. आणि चहा घ्यायला आम्ही मैत्रिणी सोबत छान क्लायमेट सोबत मस्त चहा घेतला आम्ही दोघींनी. चहा घ्यायला आणखी एक पार्टनर आमच्या सोबत होता, म्हणजे प्रांजू पण आमच्या सोबत होती. भाऊ आणि हे दोघे फ्रेश होते. सो आम्ही चहा घेतला आणि लगेच स्विमिंग कडे आलो. तुम्ही बघू शकता स्विमिंग खूप छान स्विमिंग पूल. सनस्क्रीन लावलाय. सनस्क्रीन लावू दे, आणखी काय लावू दे, पण हीट जास्त आहे स्विमिंग पूल मध्ये. रब्बी हम भी जा रहे हैं. चेंज होणार आहे आणि बीचवर पण आम्ही नंतर काळ्या पडणारच आहोत. बघू शकता भार्गवीला पोहता नाही येत म्हणून भार्गवीचे पप्पा भार्गवी सोबत मस्त खेळत होते. तिला खांद्यावर बसून स्विमिंग पूल मध्ये फिरवत होते आणि तिला खूप मज्जा येत होती. कवितामुळे सगळं पटपट म्हणजे आवरायला भेटत होतं, कारण तिला सगळ्या गोष्टी हव्या होत्या, जसं स्विमिंग पूल पण, बीचवर पण, राईड्स पण एन्जॉय करायच्या होत्या. सो तिची माझ्या मागे घाई असायची आणि म्हणून मला सगळं एन्जॉय त्या घाईसोबतच मला सगळं एन्जॉय करायला भेटायचं. प्रांजळ इतकी छान पोहत होती. तिचं स्विमिंगचा क्लास कम्प्लीट झालेला आहे, सो तिला छान पोहता येत होतं. इथे खारू यांच्यासोबत मस्त मज्जा करत होती. खारूला पोहता येत नाही तरी पण ती स्विमिंग पूल पूर्ण फिरत होती. तिच्या पप्पांसारखीच आहे, ती बिंदास आहे. पाणी केवढं आहे ते तुम्ही अंदाजा लावू शकता. पण 3 पार्टिंग होती स्विमिंग पूलला. भार्गवी जिथे आहे तिथे म्हणजे कमी हाईट होती, सो लहानमुळे तिथे आरामात खेळत होते. म्हणून मी भार्गवीला तिथेच अडकवून ठेवली होती की मी इथे आहे, मग माझं लक्ष सारखं तिच्याकडे जातं. सो तिचे पप्पा तिच्याकडे होते आणि मी इथे कविता त्यांच्यासोबत एन्जॉय करत होती. पण भार्गवीच्या पप्पांना भार्गवीला अडकून ठेवलेली बघवत नव्हती.
सो त्यांनी तिला बाहेर काढली आणि बघताय तिला कशी आणली. तिला पण एन्जॉय करून दिले पाण्यामध्ये. आम्ही सगळ्यांनी स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केला, फक्त भाऊ सोडून. भाऊंचं म्हणणं होतं की लवकर बाहेर निघा, स्विमिंग पूल एवढं इम्पॉर्टंट नाही, आपल्याला बीचवर आलो आपण, इकडे बीच छान आहे, आपल्याला बीचवर एन्जॉय करायचं आहे. सो तुम्ही टाइम वेस्ट करू नका, लवकर लवकर आवरा. सो भाऊंनी आमच्या मागे घाई केली. त्यांनी जर घाई केली नसती तर आम्ही बीचवर उशिरा गेलो असतो. आम्हाला काही स्विमिंग पूल सुटत नव्हतं, आम्हाला वाटत होतं की आणखी स्विमिंग पूलमध्ये थांबावं. सो आता आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत आणि नाश्ता केलाय. ऑमलेट पाव होतं, उपमा होतं, पोहे होते आणि घावणे सुद्धा होते नाश्त्याला. दुसरी कविता फ्री. हा, आम्ही फक्त वर जायची वाट बघतो, रशी कापणार आहेत, दोघं नवरं सुखी. हा म्हणजे 15 वर्ष पूर्ण झालेली आहे, बस आता त्रास झाला. काल एवढं नको ना. आता तुम्ही बोला. आम्ही पण नाही. आजाद, आम्ही पण आजाद. डायरेक्ट तर या कवितावर ही कविता फ्री, रशी कापायची. पण आम्ही राईड्स करणार आहेत. आमच्या कवितेचं वजन आमचे नवरे कितीही बोलू दे आम्हाला तरी आम्ही राईट करणारच आहे. हा, मला हिम्मत मी देणार नाही, काय हिम्मत आहे मर्दा तो मदत है खुदा. कशिश सकल यांना पाठवा ना खारूच्या जोडीला. काय तुम्ही घाबरता? तुम्ही खारूला घेऊन जावर. कुठं वरती हा. आईला हिच्यावर बस खारू काय नाही होत. खाली पुरी मला टाकायची वारी. वंदे. चला, नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे, आवरून स्विमिंग पूलची मजा घेतलेली आहे आणि आता आपण बीचकडे जाणार आहोत कारण आपल्याला राईड्स एन्जॉय करायचे आहेत. सो व्हिडिओ कंटिन्यू करा, पुढे खूप जास्त धमाल आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ, कसा झाला हा आमचा प्रवास ते कमेंटमध्ये सांगा. लेट झालं, बुकिंगसाठी दगदग झाली, पण व्यवस्थित बुकिंग झाली. उशिरा का होईना आम्हाला छान रूम भेटला. आम्ही अशी प्रवासात दगदग झाली थोडी, पण आम्ही चिडचिड नाही केली की अजून भेटत नाही किंवा काय नाही. शांत डोक्यानी भाऊंनी ह्यांनी सगळं मस्त व्यवस्थित हँडल केलं. लेट का होईना रूम भेटला, पण आम्ही लेट का होईना म्हणजे बीचवर गेलो पण आम्ही एन्जॉय केला छान. आणि त्याच दरम्यान आम्हाला एक मोबाईल भेटला, सापडला, तो सुद्धा तुम्ही पाहिलात, आम्ही रिटर्न केला. तर तुम्ही पण असंच करत जा, काही वस्तू दुसऱ्यांची भेटली तर रिटर्न करत जा, ती आपली पुण्याई जमा होत असते आणि ते आपल्याला कधी ना कधी कामी पडतेच. त्यांना खूप बरं वाटलं त्यांचा मोबाईल रिटर्न दिला तर, आणि त्यांना बरं वाटलेलं बघून आम्हाला सुद्धा बरं वाटलं. तर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच नेक्स्ट व्हिडिओ जो अपलोड करणार आहे तो भन्नाट मस्तीचा आहे. सगळ्या राईड्स एन्जॉय केल्यात आम्ही, सो धम्माल बघायची आहे तुम्हाला. सो बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.